अमित कोरे यांना चिकोडी लोकसभेसाठी संधी द्या। केएलईचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या अमित कोरे यांना येत्या लोकसभा निवडणुकीसाठी चिकोडी लोकसभा मतदारक्षेत्रातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भरतेश बनवणे यांनी केली आहे। अंकली येथील डॉक्टर प्रभाकर कोरे क्रेडिट सोसायटीच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या बैठकीत बोलताना बनवणे म्हणाले की डॉक्टर प्रभाकर कोरे यांचे सुपुत्र अमित कोरे यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक क्षेत्रात वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम केलंय। नवी दिल्ली येथील साखर महामंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य असून कोरे कारखाना व शिवशक्ती कारखान्याचा विकास व विस्तारीकरण त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या सुरू आहे। त्यांच्याकडे सर्व क्षेत्रातील अभ्यास आणि दूरदृष्टी आहे। युवा नेतृत्वाला प्रोत्साहित करण्यासाठी अमित कोरे यांना उमेदवारी दिल्यास पक्षहिताचे ठरेल असं त्यांनी सांगितलं। तालुका पंचायतीचे माजी सदस्य सुरेश पाटील म्हणाले की डॉक्टर प्रभाकर कोरे यांचे या भागात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात वर्चस्व असून राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केले। डॉक्टर कोरे यांनी राज्यसभेवर दुसऱ्याला संधी देताना पुढील काळात आपल्या मुलाला लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी विनंती त्यावेळी केली होती। डॉक्टर कोरे यांच्या मार्गदर्शनानुसार व नेतृत्वाखाली या भागात अमित कोरे यांना उमेदवारी देण्यासाठी राज्यातील भाजपच्या नेते मंडळींची भेट घेतली आहे। अमित कोरे यांनी जनशक्ती फाउंडेशनच्या वतीने या भागात चांगलं काम केलंय। साखर उद्योग व इथेनॉल बद्दल त्यांचा अभ्यास मोठा आहे। पूरस्थिती व पूरग्रस्तांसाठी आहार व निवारा, जनावरांसाठी वैरण व पाण्याची सोय केली होती। आम्ही सर्व भाजपचे एकनिष्ठ असून पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी आहे असं सांगितलं। यावेळी चिदानंद बसप्रभू कोरे कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, डॉक्टर प्रभाकर कोरे, क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष महांतेश पाटील, उपाध्यक्ष सिद्धगोंडा मगदूम, अण्णासाहेब पाटील, पिंटू हिरे कुरबर, प्रफुल्ल शेट्टी, प्रसाद मेदार, विवेक कमते, सोसायटीचे प्रधान व्यवस्थापक DS करोशी आदी उपस्थित होते। अलकारो